लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे वितरण आता अंतिम टप्प्यात आले आहे। जवळपास 2 कोटीहून अधिक महिलांच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा करण्यात आले आहेत। आता यामध्ये अनेक महिलांचं मत आहे की आम्हाला योजनेचे पैसे अजूनही मिळाले नाहीत। तर यामध्ये तुम्हाला काही बाबी तपासाव्या लागणार आहेत, अथवा तुम्हाला बाद केलंय का, किंवा ज्यांना जून महिन्यापासून पैसे आले नाहीत त्या लाडक्या बहिणींनी आता काय करायचं याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राइब करायला आणि तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी विराज, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवरती। तर मित्रांनो, ऑगस्ट महिन्याचं लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण आता जवळपास संपुष्टात आलेलं आहे। आता योजनेअंतर्गत तुम्हाला अजूनही पैसे मिळाले नाहीत का, तर तुम्ही आधी सुरुवातीला कमेंट करून आम्हाला सांगू शकता। आणि पैसे मिळाले नसल्यास सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला आधी तुमच्या बँक खात्यात जाऊन याबद्दलची चौकशी करायची आहे। तुमचं बँक अकाउंटचं स्टेटमेंट एकदा काढून बघा। बरेचदा काय होतं की पैसे जमा झालेले असतात, परंतु तुम्हाला बँकेचा मेसेज वगैरे आलेला नसतो आणि त्यामुळे तुम्हाला हे पैसे जमा झालेले समजत नाही। किंवा तुमच्या कुटुंबामध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला किती आहेत याबाबत देखील तुम्हाला माहिती घेणे आवश्यक असणार आहे। यापूर्वी सर्वांना पैसे जमा होत होते, परंतु आता याचे नियम आणि निकष हे कडक केले आहेत। त्यामुळे या योजनेमध्ये आता एका कुटुंबामध्ये एक विवाहित एक अविवाहित अशा दोनच महिलांना पैसे येणार आहेत। आणि जर एका कुटुंबामध्ये 2 विवाहित असल्या म्हणजे सासू आणि सून 2 लाभार्थी असले तर त्यापैकी एकीलाच यापुढे योजनेचे पैसे येणार आहेत, दुसरीचे पैसे हे कायमस्वरूपी बंद होणार आहेत। आता ज्यांना जून महिन्यापासून पैसे आले नाहीत त्यांना ऑगस्ट महिन्याचे देखील पैसे दिले गेले नाहीत। त्याबाबत आपल्या महिला व बालविकास विभाग किंवा महिला व बालविकास विभागाच्या मंत्र्यांकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की जेव्हा सर्व चेकिंग होणार आहे, म्हणजे लक्षात घ्या, ज्या 26,40,000 लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आहेत त्या सर्वांची जेव्हा तपासणी पूर्ण होणार आहे आणि त्यातून एक आकडा समोर येणार आहे की बाबा 26 लाखामध्ये जवळपास समजा 20 लाख अपात्र झाल्या किंवा 21 लाख अपात्र झाल्या आणि मग उर्वरित 4-5 लाख ज्या पात्र होतील त्यांना योजनेचे पैसे परत सुरू होतील। यामध्ये त्यांच्यासाठी काही प्रमाणामध्ये समाधानाची बातमी एवढीच आहे की सांगितलं जात आहे, महिला व बालविकास मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांच्याकडून स्पष्टपणे सांगितलं जात आहे की बाबा ज्या महिला पात्र ठरणार आहेत त्यांना योजनेचे पैसे जून महिन्यापासून आम्ही सुरू करणार आहेत। त्यांचं हप्त्याचं नुकसान आम्ही त्या ठिकाणी होऊ देणार नाही, परंतु तुर्तास तरी त्यांना योजनेचे पैसे मात्र जमा होत नाही आहेत। तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्यापासून पैसे बंद झाले असतील तर ते देखील तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा। आता ज्यांना जून महिन्यापासून योजनेचे पैसे बंद झाले आहेत त्यांची पडताळणी करून घ्या। मी अनेकदा सांगितलं आहे, मी पुन्हा एकदा सांगतोय, कारण लक्षात घ्या, पडताळणी प्रक्रिया जर तुमची पूर्ण झाली नाही तर सरकार काय समजतंय की तुमची यामध्ये कोणत्याही प्रकारची हरकत नाही, म्हणजे तुम्हाला जून महिन्यापासून जे बाद केलंय ते तुम्हाला मान्य आहे असा याचा अर्थ होतो। साधारणपणे सप्टेंबर महिना एंडिंग पर्यंत ही पडताळणी प्रक्रिया होणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला योजनेचे पैसे कधीच मिळणार नाहीत। मागच्या वेळी बघा, ऑक्टोबर महिन्यापर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी नवीन नोंदणी सुरू ठेवण्यात आली होती, त्यानंतर जी नोंदणी बंद आहे ती अजून सुरू देखील झाली नाही। त्याच पद्धतीने एकदा पडताळणी प्रक्रिया बंद झाली की पुन्हा ती सुरू होण्याची कोणत्याही प्रकारची खात्री नाही, त्यामुळे तुमची पडताळणी प्रक्रिया तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनेच करावी लागणार आहे। आता यामध्ये अनेकांनी काहींनी सांगितलं की बाबा तुम्ही ई-केवायसी करून घ्यायची, ई-केवायसी केल्यानंतर तुम्हाला योजनेचे पैसे परत सुरू होतील, परंतु ई-केवायसीची प्रक्रिया ही पुढची असणार आहे। ई-केवायसी तुमची लगेच होत नाही, त्याच्यामुळे आधी तुम्हाला तुमची ऑफलाईन पद्धतीने पडताळणी प्रक्रिया करून घ्यावी लागेल। या पडताळणी प्रक्रियेमध्ये तुम्ही जर पात्र ठरला, म्हणजे तुमच्या सर्व अटी व निकषांची सरकारच्या वतीने चौकशी झाल्यानंतर तुम्ही यामध्ये जर पात्र ठरला तरच तुम्हाला योजनेचे पुढचे पैसे सुरू राहणार आहेत, तुर्तास तुम्हाला योजनेचे पैसे मिळणार नाहीत। ई-केवायसीची प्रक्रिया सप्टेंबर महिना संपल्यानंतर कदाचित ऑक्टोबर महिन्यामध्ये सुरू होईल आणि ई-केवायसी प्रक्रिया ही सर्वांनाच करावी लागणार आहे, म्हणजे ज्यांना आता पैसे येत आहेत त्यांना देखील ही ई-केवायसी करावी लागणार आहे, ज्यांना पैसे येत नाहीत त्यांना देखील ई-केवायसी करावी लागेल, परंतु ती प्रक्रिया पुढे आहे, त्याचा आता तुमच्या या ऑफलाईन पडताळणीशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही। ऑफलाईन पडताळणीसाठी सरकारने काय केलं होतं तर मोठ्या प्रमाणामध्ये विनंती अर्ज प्रत्येक गावागावामध्ये अंगणवाडी सेविका असतील, महिला व बालविकास विभागाचे प्रकल्प अधिकारी असतील किंवा जिल्हा परिषदच्या महिला व बालविकास विभाग असेल यांच्याकडे देण्यात आले होते। आणि त्या विनंती अर्जानुसार तुमची कागदपत्र असतील, तुमची पडताळणी असेल, ही प्रक्रिया करण्यासाठी त्याचे फक्त म्हणजे जे काही अधिकार आहे ते अंगणवाडी सेविकांना, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी आणि जिल्हा परिषद असे 3 ठिकाणी दिले होते। जर तुम्ही शहरात राहत असाल तर तुम्हाला महिला व बालविकास विभागाच्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना भेटावे लागणार आहे, इतर कुठेही तुमची ही पडताळणी प्रक्रिया होत नाही। त्यामुळे पडताळणी प्रक्रिया तुम्हाला 30 सप्टेंबरच्या आधी तुमची पूर्ण करून घ्यावी लागेल, तरच तुम्हाला योजनेचे पुढचे पैसे सुरू राहतील। आता ऑगस्ट महिन्याचा तुम्हाला पैसे मिळाले आहेत का हे कमेंट करून सांगायला विसरू नका। ही महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला, फॉलो करायला आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।